नमस्कार, मी प्राजक्ता माळी. आकडेमोड अल्गोरिदम शेअर मार्केट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. शेअर मार्केट विषयी अनेकांच्या मनात एक कुतूहल असतं, पण नोकरी व्यवसायाच्या कामात वेळेअभावी शेअर मार्केट विषयी जाणून घेणं किंवा त्याचा सखोल अभ्यास करणं आपल्याला जमत नाही. त्यामुळे इच्छा असून सुद्धा या क्षेत्रात उतरता येत नाही. पण ह्यावर आता अगदी सोपा पर्याय श्री प्रफुल्ल नामदेवराव वानखेडे सरांनी उपलब्ध केलाय. प्रफुल्ल सर स्वतः सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहेत. या क्षेत्रातल्या त्यांच्या 12 वर्षांच्या अनुभवातून त्यांनी आकडेमोड अल्गोरिदम सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. आपल्या शेअर मार्केट विषयी कसलाही अभ्यास नसेल तरीही आकडेमोड हे सॉफ्टवेअर वापरून आपण दररोज नफा मिळवू शकतो. हा फक्त माझ्या एकटीचा नाही, तर महाराष्ट्रात, देशात नव्हे तर जगभरात जे जे लोक हे सॉफ्टवेअर वापरतात त्यांचा अनुभव आहे. म्हणूनच आकडेमोड ह्या सॉफ्टवेअरला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळतोय. आता मी अधिक न बोलता ह्या सॉफ्टवेअरचे जनक प्रफुल्ल सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला या सॉफ्टवेअर विषयी अधिक माहिती द्यावी. थँक्यू प्राजक्ता मॅडम. थँक्यू. आम्ही तुम्हाला म्हणायला हवंय सर, कारण तुम्ही आमच्या सोयीकरता हे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं. थँक्यू. इट्स माय प्लेजर. नमस्कार, मी प्रफुल्ल नामदेवराव वानखेडे. आकडेमोड शेअर मार्केट अल्गोरिदम सॉफ्टवेअर या नाविन्यपूर्ण कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. तुम्हाला सर्वांना सॉफ्टवेअर जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेलच, पण त्याआधी आपण त्यामागची थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेऊया. तुमच्यासारखे मला पण नेहमी वाटायचे की शेअर मार्केटमध्ये फक्त श्रीमंतच लोक पैसे कमवतात, त्यांचा भरपूर अभ्यास असतो. पण जेव्हा मी प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये उतरलो व स्वतः सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर झालो, त्यानंतर वेगवेगळ्या फॉरेन इन्व्हेस्टर, डोमेस्टिक इन्व्हेस्टर, ट्रेडर यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला. तेव्हा त्यांच्याकडे असलेले सिक्रेट्स मला लक्षात आले. त्यांच्याकडे वेळ तर मुळीच नसतो, पण त्यांच्याकडे शेअर मार्केटचे सॉफ्टवेअर आहे. त्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कुठलाही अभ्यास न करता ते पैसे कमवत आहेत. त्यांना त्या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने अर्ली इंडिकेशन मिळतात की कुठला शेअर वर जाणार आहे व कुठला शेअर खाली येणार आहे. त्यामुळे ते शेअर घेतात, वर गेले की विकतात. पण आपल्याकडे हे सॉफ्टवेअर नसल्यामुळे आपलं नेमकं उलटं होतं. आपण शेअर घेतला की नेमका तो खाली येतो व आपण त्यामध्ये ट्रॅप होतो. यासाठीच तर आपण या प्रकारचे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी मी स्वतः डेव्हलप केलेले आहे. यामध्ये माझा सर्व 12 वर्षाचा अभ्यास, सिक्रेट्स, लॉजिक सर्व आपण इनबिल्ट सेव्ह केला आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगातून या सॉफ्टवेअरला प्रचंड प्रतिसाद आहे. लक्षात घ्या, तुम्ही एका वेळेस एकाच शेअरचा अभ्यास करू शकता, पण आपले हे सॉफ्टवेअर एकाच वेळेस 90 शेअरचा अभ्यास करून तुम्हाला चांगला शेअर फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये निवडून देतो. तुम्हाला जर का शेअर मार्केटमध्ये ॲक्युरेसी लेवल वाढवायची आहे, रोज पैसे कमवायचे आहेत, तर तुमच्यासाठी आपलं शेअर मार्केट अल्गोरिदम सॉफ्टवेअर हा अचूक पर्याय आहे. आजचे युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग आहे. लक्षात घ्या, तुम्ही कितीही शिका, कुठेही शिका, फंडामेंटल ॲनालिसिस शिका, टेक्निकल ॲनालिसिस शिका, पण तुम्ही एका वेळेस एकाच शेअरचा अभ्यास करू शकता. तो पण अभ्यास अचूक असेल असं सांगता येत नाही. पण आपलं हे सॉफ्टवेअर काय करतं, 90 स्टॉकचा अभ्यास करून तुम्हाला चांगला अचूक शेअर निवडून फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये देतो. चला तर आपण सॉफ्टवेअरचा डेमो बघायला सुरुवात करूया. आकडेमोड 1 म्हणजे काय की सिंपल भाषेत तुम्ही याला वरची रेषा खालची रेषा असं पण म्हणू शकता. टेक्निकल भाषेत याला आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स असं पण म्हणू शकतो. आपण स्वतः डेव्हलप केलेले सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे. सपोर्टचा अर्थ काय की शेअरचा भाव इथून वर जाईल म्हणजेच तिथे मार्केट सपोर्ट घेईल किंवा एखादा शेअरचा भाव सपोर्ट घेईल. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय की तिथून शेअरचा भाव रेजिस्ट होईल म्हणजेच तिथून शेअर खाली येईल. सपोर्टवरनं तेजी होण्याची शक्यता आहे आणि रेजिस्टन्सवरनं मंदी होण्याची शक्यता आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे त्या स्टॉकच्या हालचालीवर अवलंबून असतो आणि या दोन ब्रॅकेटच्या मध्ये शेअरचा भाव हा जनरली वर खाली करतो. तर सॉफ्टवेअर क्रमांक 1 आपण बघितलाय. आपण आता चला बघूया सॉफ्टवेअर क्रमांक 2. सॉफ्टवेअर क्रमांक 2 याला आपण ब्ल्यू ॲरो किंवा रेड ॲरो असं आपण म्हणू शकतो. ब्ल्यू ॲरो आणि रेड ॲरो काय दाखवतं? ब्ल्यू ॲरो म्हणजे बाय सिग्नल आणि रेड ॲरो म्हणजे काय? सेल सिग्नल. हे जे सॉफ्टवेअर तुम्ही बघताय ब्ल्यू ॲरो आणि रेड ॲरो हे आपलं सॉफ्टवेअर क्रमांक 2 आहे आणि याचेच तुम्हाला ऑटोमॅटिकली अलर्ट्स मिळतील जे तुमच्या स्क्रीनवरती पॉपअप होईल. डायरेक्टली तुम्हाला इथे ब्ल्यू ॲरो फॉर्म झाला की तुम्हाला अलर्ट मिळेल की शेअरमध्ये तेजीची शक्यता आहे किंवा आपण त्याला बाय सिग्नल म्हणूया
आणि सेम जेव्हा ॲरो रेड फॉर्म होईल तेव्हाच तुम्हाला अलर्ट पॉपअप होईल की शेअरचा भाव खाली जाणार आहे, म्हणजेच काय शेअरमध्ये मंदीची शक्यता आहे. परत सांगतोय, डायरेक्टली तुम्हाला पॉपअप अलर्ट त्या तुमच्या स्क्रीनवरती मिळेल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती. आपण सॉफ्टवेअर क्रमांक 1 बघितलं. सॉफ्टवेअर क्रमांक 1 म्हणजे काय, सिंपल रेषा आहे किंवा ब्रॅकेट्स आहेत. आणि सॉफ्टवेअर क्रमांक 2 आपलं काय आहे की फक्त ॲरोज आहेत, जे ॲरो तुम्हाला ऑटोमॅटिकली अलर्ट देतं. आपण जाणून घेतला आहे सॉफ्टवेअर क्रमांक 1, त्याला आपण सिंपल भाषेत काय म्हणतो, वरची रेषा किंवा खालची रेषा किंवा ब्रॅकेट्स. टेक्निकल भाषेत आपण त्याला म्हणतो सपोर्ट आणि रेझिस्टन्स. सॉफ्टवेअर क्रमांक 2 आकडेमोड 2, याला आपण म्हणतो ब्ल्यू ॲरो किंवा रेड ॲरो, जे आपल्याला इंडिकेशन देण्याचं काम करतं की इथून शेअरचा भाव वर जाईल किंवा शेअरचा भाव खाली येईल आणि त्याचे अलर्ट तुम्हाला पॉपअप तुमच्या विंडोला मिळेल. देअर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस बट देअर इज अ सिक्रेट असं म्हणतात. आपण तेच सिक्रेट तुमच्याशी आज शेअर करतो आहे की आपण सिक्रेट काय केलं आहे, या दोन्ही सॉफ्टवेअरचं कॉम्बिनेशन केलं आहे. हे कॉम्बिनेशन कशासाठी केलं आहे की जेणेकरून तुम्हाला जे काही रिझल्ट्स मिळतील ते अचूक मिळतील. आता कॉम्बिनेशननी काय होतं आहे की आपण जाणून घेतलं आहे की सपोर्टवरनं शेअर वर जाईल आणि रेझिस्टन्सवरनं शेअर खाली येईल. आता जर का एखादा शेअर सपोर्टला आहे आणि तेव्हाच जर तुम्हाला ब्ल्यू सिग्नल मिळतो आहे, याचा अर्थ काय की दोन्ही सॉफ्टवेअरचं आपलं इंडिकेशन ॲक्युरेट आहे किंवा बरोबर आहे, इथून शेअरचा भाव वर जाण्याची शक्यता भरपूर आहे. वाईस वर्सा जर का तुम्ही बघितलं की शेअर जर का रेझिस्टन्सवरती आहे म्हणजेच वरच्या लाईनला टच होतो आहे आणि तेव्हाच जर का तुम्हाला रेड सिग्नल मिळतो आहे म्हणजेच काय की तेव्हा मंदी होण्याची शक्यता आहे. सेम दोन्ही सिग्नल आपल्याला बरोबर मिळत आहेत, याचा अर्थ तिथून मंदी होण्याची शक्यता ही भरपूर आहे. दुसरं सिक्रेट तुमच्याशी शेअर करतोय की जेव्हा ब्रॅकेट्स म्हणजेच काय दोन्ही रेषा या वरती जात आहेत म्हणजेच काय शेअरचा भाव वर जाण्याची शक्यता आहे, तुम्ही त्याच्यामध्ये तेजीचेच व्यवहार करा, मंदी इग्नोर करा. सेम जर का दोन्ही ब्रॅकेटच्या लाईन खाली जात आहेत म्हणजेच काय इथे मंदी होण्याची शक्यता आहे, तुम्ही याच्यामध्ये काय करा की तेजीचे व्यवहार करू नका, फक्त मंदीचेच करा. मंदीचे सिग्नल हे तुमच्यासाठी ओके आहेत. ब्रॅकेट्स जेव्हा पॅरलल आहेत म्हणजे काय वरची रेषा आणि खालची रेषा हे एका सोबत आहे, तेव्हाच काय तुम्ही तेजीचे पण व्यवहार करू शकता आणि मंदीचे पण व्यवहार करू शकता. तर हे दोन सिक्रेट तुमच्याशी मी शेअर केलेले आहे, लक्षात घ्या. सपोर्ट वरती असतानाच तुम्हाला ब्ल्यू सिग्नल मिळाला, यू हॅव टू गो फॉर अ बाय ऑफ द स्टॉक. आणि जर का रेझिस्टन्स वरती शेअर आहे आणि तेव्हाच तुम्हाला जर का रेड सिग्नल मिळतो आहे, यू हॅव टू सेल दॅट स्टॉक. इज इट क्लिअर? त्याच्यानंतर आपण अजून काय लॉजिक डेव्हलप केलं आहे की दोन्ही रेषा जर का वरती जात आहेत म्हणजेच ब्रॅकेट्स वरती जात आहेत म्हणजे अपट्रेंडमध्ये स्टॉक आहे, तेजीचेच व्यवहार करा. वाईस वर्सा जर का दोन्ही रेषा खालती जात आहेत म्हणजेच ब्रॅकेट्स खाली येत आहे म्हणजेच काय मंदीचे व्यवहार होण्याची शक्यता आहे, तेजीचे व्यवहार टाळा. आणि जर का दोन्ही रेषा पॅरलल आहेत म्हणजेच काय तुम्ही तेजी आणि मंदी दोन्हीचे व्यवहार करू शकता. आता तुम्हाला वाटेल की फार अवघड आहे, त्याच्यात अजून आपण सोपं केलं आहे की ऑटोमॅटिक तुम्हाला अलर्ट तुमच्या विंडोला पॉपअप होतील, जेणेकरून तुम्हाला ऑटोमॅटिकली अलर्ट्स मिळत आहेत की कुठला शेअर घ्यायचा आणि कुठला शेअर विकायचा. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये शेअरचं घेणं विकणं होत नाही. आपलं सॉफ्टवेअर तुम्हाला काय काम करतं, इंडिकेशन देण्याचं काम करतं. ते इंडिकेशन बघून तुम्हाला स्वतः तुमच्या डीमॅटमध्ये त्या शेअर्समध्ये घेणं विकणं करायचं आहे. चला तर आपण सॉफ्टवेअरचा लाईव्ह डेमो बघूया. बघा आता आपण बघतो आहे लाईव्ह मार्केटमध्ये हे सॉफ्टवेअर इथे तुम्हाला अलर्ट देण्याचं काम करत आहे आणि अलर्टचा पॉपअप पण येतो, त्याचा व्हॉल्यूम पण वाचतोय. तर आता इथे काय म्हणतो, ॲक्सिस बँक आकडेमोड सिग्नल डाऊन. याचाच अर्थ काय की ॲक्सिस बँकेचा शेअर मध्ये मंदी होण्याची शक्यता आहे. सेम माइंडट्री, बजाज फायनान्स हे ऑटोमॅटिकली तुम्हाला अलर्ट्स पॉपअप होत आहे तुमच्या विंडोवरती. आणि आपण काय केलं आहे की एका प्रोफाईलमध्ये 90 शेअर्स लावले आहेत, त्यामध्ये ज्याचा अल्गो मॅच होईल, ज्याच्यामध्ये आपले फॉर्म्युले, इंडिकेटर्स आणि जे काय आपण 12 वर्षाचा रिसर्च त्याच्यामध्ये आपण डेव्हलप केलेला आहे, तो जेव्हा मॅच होईल तेव्हाच तुम्हाला ऑटोमॅटिकली इथे अलर्ट मिळतील, पॉपअप होईल. आता तुम्हाला जर वाटतं की मला प्रत्येक 5-5 मिनिटांनी अलर्ट्स हवे आहेत तर तुम्हाला 5-5 मिनिटांनी मिळतील. तुम्हाला जर वाटतं की मला 1-1 तासाचे अलर्ट्स हवे आहेत तर तुम्हाला 1-1 तासाचे पण मिळतील. आता आपण अलर्ट्स बघितलं, आता अजून आपल्या सॉफ्टवेअरमध्ये काय काय गोष्टी इनबिल्ट आहेत ते पण आपण बघूया. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये सर्व मार्केटमध्ये व्यवहार करू शकतो. इथे तुम्ही बघू शकता आपण फॉरेक्समध्ये व्यवहार करू शकतो. फॉरेक्समध्ये युरो ओडी, युरो JPY, GBP USD या वेगवेगळ्या फॉरेक्स करन्सीमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ऑलमोस्ट 8 ते 10 करन्सीच्या पेअर्स आहेत. तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये व्यवहार करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही US मार्केटमध्ये व्यवहार करू शकता किंवा युरोपियन मार्केटमध्ये व्यवहार करू शकता. त्याचे पण वेगवेगळे इंडेक्स इथे दिलेले आहेत.
NSE कॅश म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला शेअर्समध्ये डिलिव्हरी करायची आहे किंवा इंट्राडे करायचे आहे, आरती ड्रग्सपासनं तर जी एंटरटेनमेंटपर्यंत हे सगळे शेअर्स याच्यामध्ये दिलेले आहेत. MCX फ्युचर म्हणजे त्याला आपण कमोडिटी म्हणतो, म्हणजे तुम्ही क्रूड ऑइल करू शकता, गोल्ड करू शकता, सिल्वर करू शकता. NSE फ्युचर म्हणजे तुम्हाला जसं NSE कॅश आहे तसेच NSE फ्युचर्समध्ये पण व्यवहार करू शकता. याच्यामध्ये पण आरती इंडस्ट्रीपासनं तर जी एंटरटेनमेंटपर्यंत सगळे स्टॉक त्याच्यामध्ये दिलेले आहेत. बँक निफ्टी ऑप्शन्सचे पण याच्यामध्ये वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस आहेत, त्याचे अलर्ट तुम्हाला मिळतील. बँक निफ्टीचे वीकली आणि मंथली दोन्ही ऑप्शनच्या वेगवेगळ्या स्ट्राईक प्राइस त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण बघितलं कुठल्या कुठल्या गोष्टी आपण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये करू शकतो. तुम्ही फॉरेक्स करू शकता, तुम्ही MCX म्हणजेच कमोडिटी करू शकता, तुम्ही NSE करू शकता. NSE कॅशचे पण त्याच्यामध्ये रेट्स दिलेले आहेत. NSE तुमचं फ्युचर पण करू शकता, त्यानंतर निफ्टी ऑप्शन करू शकता आणि बँक निफ्टी ऑप्शन पण करू शकता. अलर्ट्सबद्दल अजून तुम्हाला बारकाईने आपण इलिस्ट्रेट करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याकडून लक्षात येईल की तुम्हाला प्रत्येक अलर्ट्स कसा 5 मिनिटांनी मिळतोय. इथे लक्षात घ्या टाइम फ्रेम दिलेले आहेत. आपण प्रत्येक स्टॉकचा टाइम फ्रेम काय लावलाय 5 मिनिटं. त्यामुळे इथे बघा आता ऑटोमॅटिकली अलर्ट्स मिळालेत का, कारण आता 12:20 होत आहेत. प्रत्येक 5-5 मिनिटांनी तुम्हाला अलर्ट्स मिळणार आहेत. आता हे अलर्ट्स येऊ द्या, पूर्ण तुम्हाला अलर्ट्स मिळतील त्याप्रमाणे तुम्हाला त्या स्टॉकमध्ये व्यवहार करायचे आहेत. तुम्ही मागे बघू शकता आपण जेव्हा स्टार्ट केलं होतं 11:55चा इथे अलर्ट दिसतोय माइंडट्री. त्याच्यानंतर 12 वाजताचे अलर्ट तुम्हाला इथे बघतायत. ॲक्सिस बँक, मारुती, बालकृष्ण इंडस्ट्री. त्याच्यानंतर 12:10 अलर्ट्स मिळाले BEML, बँक निफ्टी. त्याच्यानंतर तुम्हाला 12:15 वेगळे अलर्ट्स मिळाले. तुम्हाला मिळाला अलर्ट्स अशोक लेलँडचा, तुम्हाला अलर्ट्स मिळाला अमरा राजा बॅटरीचा. तर असे प्रत्येक 5-5 मिनिटं जर का तुम्ही टाइम फ्रेम सिलेक्ट केली तर प्रत्येक 5-5 मिनिटांनी अलर्ट्स होईल. पण अलर्ट तुम्हाला कुठले मिळत आहेत 90 स्टॉक पैकी ज्याच्यात आपला अभ्यास किंवा जो अल्गो आहे तो मॅच झाला. आता आपण बघूया टाइम फ्रेम. आपल्या सॉफ्टवेअरमध्ये वेगवेगळ्या टाइम फ्रेम दिल्या आहेत. त्या टाइम फ्रेमचा यूज काय होईल की तुम्हाला इंट्राडे करायचं असेल तुम्ही इंट्राडे करू शकता, तुम्हाला वाटलं शॉर्ट टर्म करायचं तुम्ही शॉर्ट टर्म करू शकता, तुम्हाला वाटलं एखादा शेअर लॉंग टर्मसाठी घेऊन जायचा आहे तर लॉंग टर्मसाठी पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. म्हणजेच किती युजर फ्रेंडली केलं आहे लक्षात घ्या. तुम्हाला इंट्राडे पण करता येईल, तुम्हाला शॉर्ट टर्म पण करता येईल, तुम्हाला लॉंग टर्म पण करता येईल, कमोडिटी पण तुम्हाला त्याच्यामध्ये करता येईल, करन्सी पण करता येईल, ऑप्शन्स पण करता येईल आणि स्टॉक पण करता येईल. तर आपण बघूया इथे बघा तुम्ही 1 मिनिट टाइम फ्रेम दिलाय, 5 मिनिटं, 15 मिनिटं, 30 मिनिटं, 1 तास, 4 तास, 1 दिवस, 1 वीक आणि 1 महिना. यामधली तुम्हाला जी योग्य वाटते ती टाइम फ्रेम तुम्ही वापरायची आहे आणि त्या टाइम फ्रेमनुसार तुम्हाला त्याचे अलर्ट्स मिळतील. सिंपल सांगतोय, सॉफ्टवेअरमध्ये ॲरो आउटसाइड असेल तरच आपण व्यवहार करतोय. ॲरो इनसाइड म्हणजे आपण त्याला वीक सिग्नल म्हणतोय. आता तुम्हाला सर्वांना अंदाज आलाच असेल की आपलं सॉफ्टवेअर हे किती युजर फ्रेंडली किंवा किती सोपं आहे, सॉफ्टवेअर किती अचूक आहे याचा अंदाज घेण्यासाठी आपण त्याचं बॅक टेस्टिंग करतोय. आणि बॅक टेस्टिंग आपण कसं फास्ट फॉरवर्डमध्ये करतो. तर आपण आता बघतोय निफ्टीचा शेअर बघूया. तुमच्यासमोर निफ्टीचा शेअर लावलाय. इथे बघा त्याने हा सेल सिग्नल दिला. निफ्टीचा भाव खाली जाण्याची शक्यता आहे. जसं आपण बघितलं की आपलं जे काही सिक्रेट किंवा लॉजिक आहे जे जेव्हा मॅच होईल तेव्हाच आपण ट्रेड करणार आहोत, अन्यथा नाही. आता इथे बघू शकता तुम्ही आपला जे निफ्टीचा हा जो शेअर आहे हा याचा रेट आहे 17,200. 17,200ला त्यांनी बाय म्हटलं होतं. सपोर्टला तो 17,200ला आहे आणि तेव्हाच ब्ल्यू ॲरो म्हणजेच काय बाय सिग्नल तुम्हाला पॉपअप अलर्टमध्ये मिळतोय. म्हणजे 17,200ला निफ्टी बाय करायची आहे आणि टार्गेट असणार आहे तुमचं 17,500 ते 17,600 या रेंजमध्ये. आणि याची टाइम फ्रेम आहे 1 तास. तर बघूया आपण. बघा 17,200ला निफ्टीने बाय सांगितलं होतं. बघूया वरची लाईन टच करते आहे का. वरचं ब्रॅकेट हे आपलं टार्गेट असणार आहे. इथे तुम्ही बघू शकता आपलं टार्गेट हिट केलेलं आहे. म्हणजे सिंपल सांगतोय की 17,200ला निफ्टी बाय करा आणि 17,500 किंवा 17,600ला विका. हे आपलं अचूक इंडिकेशन सॉफ्टवेअरने दिलेलं होतं. म्हणजेच 500 ते 600 पॉईंट तुम्हाला निफ्टीमध्ये कुठलाही अभ्यास न करता मिळाले असते. निफ्टीचा शेअर बघितल्यानंतर आपण दुसरा शेअर बघूया रिलायन्स. त्याचं आपण बॅक टेस्टिंग करूया की आपल्या सॉफ्टवेअरने रिलायन्समध्ये किती अचूक सिग्नल दिलेले आहेत. चला तर आपण रिलायन्सचं बॅक टेस्टिंग बघूया. फक्त परत सांगतोय बॅक टेस्टिंग आपण फास्ट फॉरवर्डमध्ये बघतोय डेटा चेक करण्यासाठी. चला तर आपण बघूया रिलायन्सचा शेअर आपल्याला कुठले सिग्नल देतोय.
हे बघा, रिलायन्सचा इथे बाय सिग्नल तुम्हाला मिळालेला आहे. हा बाय सिग्नल का बरं परफेक्ट आहे? कारण हा ॲरो आउटसाइड द ब्रॅकेट आहे. जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, ॲरो इनसाइड द ब्रॅकेट असेल तर आपण जनरली असं टर्म करतो किंवा आपण जनरली आपलं असं अझम्पशन आहे की वीक सिग्नल आहे. आणि जेव्हा ॲरो हे ब्रॅकेटच्या बाहेर असतात तेव्हा आपलं असं अझम्पशन आहे की ते स्ट्रॉंग सिग्नल आहेत, म्हणजे तिथून शेअरचा भाव वर किंवा शेअरचा भाव खाली जाण्याची शक्यता भरपूर आहे. तर आपल्याला इथे रिलायन्सनी काय केलं आहे, ब्रॅकेटच्या बाहेर ॲरो शो केलेला आहे आणि तेव्हाच तुम्हाला सपोर्टच्या जवळ पण तो शेअर आहे. म्हणजेच काय, रिलायन्सनी इथे तुम्हाला सांगितलं आहे की 2370ला तो शेअर बाय करायचा आहे आणि टार्गेट असेल 2475 2480. 2370ला बाय, 2470 2480 असं आपलं टार्गेट असणार आहे. बघूया तो शेअर जातो आहे की नाही. ओके, बघा आपल्याप्रमाणे तो शेअर वर जातोय. आपलं असं अझम्पशन आहे किंवा आपला अल्गो काय सांगताय की वरच्या ब्रॅकेटला तो टच करेल. वरचं ब्रॅकेट म्हणजे आपलं टार्गेट असणार आहे कारण आपण बाय करतोय. ओके, इथे बघू शकता तुम्ही ऑलमोस्ट इथे टच झालेला आहे. 2450 किंवा 2460 आपलं टार्गेट होतं ते त्यांनी हिट केलेलं आहे. म्हणजेच काय, रिलायन्सने आपल्याला बाय सिग्नल दिला होता, त्यांनी ते टार्गेट हिट केलं. आपल्याला रिलायन्समध्ये एका शेअर मागे 70 ते 100 रुपये मिळाले. ओके, कुठलाही शेअर मार्केटचा अभ्यास न करता तुम्ही याच्यामध्ये हे सॉफ्टवेअर बघून तुमच्या डीमॅटमध्ये व्यवहार करू शकता. याचं रिसर तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. सगळं सॉफ्टवेअरचं इन्स्टॉलेशन जे आहे तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन मिळेल आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनसाठी फक्त 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप याच्यासाठी गरजेचं आहे. कुठलाही लॅपटॉप किंवा कुठलाही डेस्कटॉप चालेल. त्याच्यामध्ये आपण हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देऊ. त्याचा 20 मिनिटाचा आपण डेमॉन्स्ट्रेशन व्हिडिओ तुम्हाला देतो आहे, जेणेकरून तुम्हाला 1 ते 2 वेळा तो व्हिडिओ बघितला की लक्षात येईल की सॉफ्टवेअर आपलं कसं यूज करायचं. आकडेमोड शेअर मार्केट अल्गोरिदम सॉफ्टवेअर महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि त्याचा प्रचंड प्रतिसाद त्याला मिळतो आहे. अशाच आपण काही मोजक्या क्लायंटचे थोडक्यात रिव्ह्यूज बघूया. नमस्कार, मी मंदार. मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतो आणि गेले काही वर्ष मी इन्व्हेस्टमेंट पण करतो आहे शेअर्स मार्केटमध्ये. ओव्हरऑल सगळं चांगलंच चालतं, पण प्रफुल्ल सरांचं आकडेमोड सॉफ्टवेअर जर वापरलं त्यातनं तर मला खूपच चांगले रिझल्ट मिळाले. तसे मार्केटमध्ये बरेच सॉफ्टवेअर्स आहेत, पण आकडेमोड सॉफ्टवेअर हे कमी पैशात जास्त आउटपुट देतं हे नक्कीच आहे. आणि नुसतं शेअर्स इक्विटीमध्येच नाही तर फॉरेक्स ट्रेडिंग किंवा डे ट्रेडिंग वगैरे याच्यामध्ये सुद्धा त्याचा खूप फायदा होतो. तुम्ही पण वापरून बघा. यू विल गेट ग्रेट रिझल्ट्स अँड यू विल बी व्हेरी हॅपी विथ इट. नमस्कार, मी डॉक्टर पूजा. बाय प्रोफेशन मी डॉक्टर असल्यामुळे माझा बराच वेळ क्लिनिकमध्ये जातो, त्यामुळे मला शेअर मार्केटचा अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता. आता मात्र मला कुठलाही अभ्यास न करता फक्त आकडेमोड अल्गोरिदम सॉफ्टवेअरचे अलर्ट्स मला मिळतात व या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने मी पोझिशनल व स्विंग ट्रेडिंग करते आहे. प्रफुल्ल सरांचे आकडेमोड अल्गोरिदम सॉफ्टवेअर हे आपल्याला अचूक अलर्ट देते, जेणेकरून ट्रेड घ्यायला आधीच वेळ मिळतो व या सॉफ्टवेअरच्या साहाय्याने मला 90% रिझल्ट मिळत आहे. मी पंकज IT क्षेत्रात काम करतो, अधिक फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पण काम करतो. मी TV वर प्रफुल्ल सरांचा सेमिनार बघितला. त्यात प्रामुख्याने 2 गोष्टी मला जाणवल्या. एक म्हणजे सर सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहेत, प्लस त्यांचा 12 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी केलेलं सॉफ्टवेअर हे जागतिक दर्जाचं असेल ह्याच्यात नक्कीच खात्री होती. मी हे सॉफ्टवेअर गेले 2 वर्ष वापरत आहे आणि मी सॉफ्टवेअर वापरून मला त्याची ॲक्युरसी ही अंदाजे 85% मिळालेली आहे. पाहिलत ना, किती साधं, सोपं आणि अचूक आहे हे सॉफ्टवेअर. तुम्हाला या सॉफ्टवेअर विषयी आणखी जाणून घेण्याची इच्छा असेल तर प्रफुल्ल सरांचा वेबिनार लगेच सुरू होतोय, तो जॉईन करा. आकडेमोड अल्गोरिदम सॉफ्टवेअर हा कार्यक्रम संपला आहे. आमचा फ्री वेबिनार लगेच सुरू होतो आहे, तो जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअपला हाय करा 9129 9129 58 या नंबरवर. आकडेमोड अल्गोरिदम सॉफ्टवेअर हा कार्यक्रम संपला आहे. आमचा फ्री वेबिनार लगेच सुरू होतो आहे, तो जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअपला हाय करा 9129 9129
58 या नंबरवर.